मुंबईच्या जोगेश्वरीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांना भिडलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे, तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उगारल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। दृश्य आपण पाहू शकतोय कशा प्रकारे तणावपूर्ण परिस्थिती ही काल रात्री जोगेश्वरीमध्ये निर्माण झाली होती। ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा हा राडा पाहायला मिळाला। काहीशी तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली। दगड आणि काठ्या एकमेकांवर भिरकावण्यात आलेल्या आहेत। एकनाथ शिंदे साहब ने हमको लाडली बहना कहा है, वहाँ पे ये लोग उबाटा के लोग जिन्होंने हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे के सभी विचार छोड़े हैं, जो हमको रणरागिणी कहते थे, उनको उनके ऊपर ऐसे हाथ डाले, उनके कपड़े फाड़े हैं। आप देख सकते हैं ये क्या है, ये कौन सा। मैं उद्धव जी से पूछना चाहूंगी क्या है ये तुम्हारे लोग क्या कर रहे हैं। मैं रश्मि ठाकरे से पूछना चाहूंगी, मैं आदित्य ठाकरे जी से पूछना चाहूंगी ये क्या कर रहे हो। ये महाराष्ट्र की औरतें, उनके ऊपर आपके लोग आके ऐसे हल्ला कर रहे हैं रात को। तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात जोगेश्वरीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळा नर यांनी काय म्हटलं आपण तेही पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे जोगेश्वरी मतदारसंघातील उमेदवार बाळा नर सर आपल्यासोबत आहेत। सर, काल संपूर्णपणे जे व्हिडिओ आहेत त्या अनेक ठिकाणी आहेत, व्हायरल झालेला होता। नक्की काय प्रकार घडलेला होता? तुम्ही त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होते, नक्की एकूण प्रकार काय? कसं आहे की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेचं पालन करून सगळ्यांनी पारदर्शक निवडणूक लढावी अशी सगळ्यांची भावना आहे। परंतु जोगेश्वरी 158 विधानसभा क्षेत्रामध्ये मला वाटतं निवडणूक सुरू झाल्यापासून मतदारांना आमिष देण्याचे प्रकार किंवा आचारसंहिता भंग करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत। अनेक तक्रारी त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि काही संस्थांच्या माध्यमातून, काही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून हे प्रकार सर्रास सुरू आहेत। काल रात्री मातोश्री क्रीडा संकुल ही एक सार्वजनिक वास्तू आहे आणि त्या सार्वजनिक वास्तूचा वापर राजकीय केला जातो आहे आणि मला वाटतं या निवडणुकीच्या माध्यमातून तर सर्रास त्याचा वापर होतो आहे हे लोकांच्या नजरेत येते, निदर्शनाला आलं आहे आणि अनेक लोकांच्या तक्रारी आहेत। काल संध्याकाळी आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले, भरपूर गर्दी होती 11:30च्या दरम्यान रात्री। त्यांनी पाहिले, हटकलं तर त्या जी माहिती काढत असताना त्या गर्दीचे फोटो काढत होते, तर तिथल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचे मोबाईल काढून घेतले आणि काही झटापटी त्याच्यामुळे झाली। आमच्या कार्यकर्त्यांची चैन वगैरे काही त्याच्यामध्ये गहाळ झाली। मला वाटतं हे प्रकार अत्यंत निंदनीय आहेत। मला त्या ठिकाणी हे प्रकार झाल्यानंतर आम्ही रितसर तक्रार ऑलरेडी केलेली आहे। याआधी देखील निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे, परंतु काही पावलं आहेत ती उचलली गेली नाहीत। त्यामुळे तीव्र विरोध या संपूर्ण गोष्टीचा करताना आपल्याला या ठिकाणी ते पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ प्रकाश भोयेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।